चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातली वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला प्रशासनानं प्राधान्य द्यावं। पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 14 विभागांनी एकत्र येऊन तात्काळ कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलेत। चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातल्या उद्योजकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी उपस्थितांची दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला। रस्ता दुरुस्तीसाठी पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्रीकास्ट आणि जिओपॉलिमर टेक्नोपॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत। घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र आणि विद्युत उपकेंद्रासाठी MIDC कडून जागा उपलब्ध करून देण्यासह चाकण शहराच्या विकास आराखड्याला तात्काळ मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणाही उपमुख्यमंत्र्यांनी केली। चाकण औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचा प्रशासनानं आढावा घेऊन या कामांना गती द्यावी, तसंच कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। राज्याला अग्रेसर ठेवण्यासाठी उद्योगांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं ही सर्वांची जबाबदारी आहे। उद्योजक आणि स्थानिक जनतेला वाहतूक कोंडीसारख्या अडचणींपासून दिलासा देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या।